बसला आम्ही बघा बोलायला. स्टँड नाही की आणला घरी आहे सगळं आहे घरी. हा इकडं काय आणायचंय म्हणलं 4 दिवसासाठी. हा झालं तिकडलं काल उरकून आला. आता खाता पगार येते काय पगार येतात संकट रोजाला येतात पगार येतो. पगार लांब जावं मग जाणं अलीकडे आलं पगारी पुढे चालले. कुठं जायचंय? तिकडे मामाच्या पगारीवर काय त्या गाड्या करायला काय पैशाला करायचे गाड्या करून जायचं लातूरला. काय त्याला काय घ्यायचा काय टिळा आहे लगन पुढे जायला मग घ्या भांडा भासन काही पोरीचं का पोराचं आहे आता साड्या मी बघा 2-4 एक रात्र गेले तर 4 साड्या आल्या. तर पोरीच नाही तर दमकायला का पोरीच भेटून आता. आणि पोरी जरी बी असल्या तरी बी हवा का सरकारीवाला म्हणायले. आता बघ मी तिथं विचारून बघितलं तर सुटतं सवाल सरकारी नोकरी आहे का त्याला वराला सरकारी नोकरी. आता काय करता म्हणलं सरकारी नोकऱ्यावाले भिकारी आहेत म्हणलं. कंपन्यानं काम करायलेले एवढे कमवायले तर गाड्या घोड्यानं वागायले तर सरकारी काय धरून बसायला होतं ते पटना. त्या बाईच्या मनावर पोराचं वय माणूस वय तर लयच पोरायचे होऊन गेले 40 कडे गेले. बाई आहे आता काय झालं हो? काय झालं म्हणलं आलाच ना हो? म्हणजे आम्ही दोघं हा? हा. आला नाही का? लावलाच नाही त्याने. चला मला एक खंडा काढून दे. हे नाही चालले रे. साडी किती हे बघा पोरगीला आता माझ्याकडे बघा लय ठेपे आले तर मला त्यात हे बघ तुला खरं सांगतो झाडाखाली बसलोय कुणाच्या तुझ्या पोटच्या लेकराचा छापा घेऊ नको. आमचा तुमचा तरी लांबच राहिला. माहितीये का मी घेईच नाही कामून घेई नाही. तर आता हे फोन मध्ये सोशल मीडियावर आता तुम्हाला माहिती आहे का नाही आपण की काय ऐका खोटं बोललो का पोटच्या लेकराचा घेऊ नको तू. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे की पण मी जशी ह्या सोशल मीडियावर गेले ना तसं मला कळालंय लेकरं जे आहेत का त्या पटकन फोन आहेत आपल्या पोरा सोरायकडे 20-25 वर्षाच्या पुढचं लेकरू म्हाताऱ्या बायाला असं काही बी बोलायले काही बी म्हणायले आणि काही बी चाळे करायले इकडे नंदे इकडे ना करायला की करायला. आणि मग आपण कुणी लेकराचा आपण कसा हवाला घ्यावा सांगा की. आली नात्याची कोणचं आता कोणतं लेकरं हुशार आहे म्हणावा सांगा मला. हा? हा? कोणचं लेकरू बाबा हे चांगलं आहे म्हणावं. मी तुला सांगालोय पोटच्या भरवासा नाही. आपल्या पोटच्याचा भरवसा नाही का मग आम्ही तर पोटचं नाही म्हणताय बाबा. तुम्हाला कोणत्या पोरी पसंत असल्याचं बघा. घर भरायचं म्हणलं तिनंच केलं माय तिनंच केलं माय. आता मला आपल्या लेकी सारखं करावं लागतं. आपल्या दुसरी जास्त म्हणजे आपल्याला लेख नाही. अशी गोष्ट आहे कुणाचा हवाला कसाला. आता मला मी म्हणलं माय काय सांगू म्हणलं मी. मान होऊ द्या हो. कोणी तुमच्या लायकीच्या पुढे चालल्यावर ओळखीत असते तिला म्हणजे नाही त्या पोरीच्या आधी ह्या पोरावर भरोसा नाही माझा. अगं तू पुढचं बसती पण त्या पोराचा आपण हवाला घ्यायचा कसा? हा? बरं केलं आणि त्या पोरीचं पुन्हा आले तिसरंच निघत आहे मधात पुन्हा कसा वागावं लागायला पोरीच्या. आय माय तसं झालं की लेकाची बिन मारली ह्याच्या ठिकाणी ही गेलीच नाही. माणूस म्हणताय कुणाचंही चांगलं व्हावं चांगलं व्हावं म्हणून जुळवून द्या बघत आहे आपण. त्यांचं ते 3रं 4थं मधात निघत आहे पुन्हा. आणि पुन्हा मग आपल्यासारखं माणूस तोंड घुशी पडत
येतोय आपल्या इथला येतो. एक पावसाळा गेला बा. पावसाळा आला की बघा इथे त्यांचा एवढं होतं हे व्हायरल. लग्न- लग्ना दिवशी हा. 9 संध्याकाळी तुम्ही येईल होती. हा. लग्न आहे तर गेला आपलं तिकडं काय रात्रीकडं लग्नाचा हा हो मस्त बांधची आता हिच्यापाशी मोबाईल होता काय घर पटाची लग्न लावायच्या आधी एक घंट्यानं पोरगी कुठं कोणता सुधारणा काय आणि ज्याच्या संग तिचं प्रेम होतं या नात्यात उचलते येतं आता चला तिथं जाऊन हो ना पावसाला उठा उठा मग तसलंच व्हायलंय नाव खराब करते तर आपल्या गोरगरिबाचं भिजायला गोदड आणि पैशावाल्याचे काय नाही देत आता मागायला 2 महिने आपल्या लोकांचा नवरा करून तिथंच हा जांभूळ आली म्हणले ते असे लोक निघाले तर. आणि मग मी धडा बोलत होते तर मला लोक म्हणते तर ही बाई लयच फालतू आहे काय सांगू आता तुला? हा. बोलण्याला मला म्हणते फालतू आहे आणि अरे करून निघाले तिकडं लोक त्याचं काय आहे? काय कुठाने नाही तर काय आहे? उचल मी कुणाचा हवाला घ्यायला रिकामी